लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्याने एकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली। चाकूने वार केल्याने मयंक लोहार नावाच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानची काल रात्री 10 वाजता ही घटना घडली। लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्यानं 2 प्रवाशांमध्ये वाद झाला होता आणि या वादाचं रूपांतर चाकू भोसकून हत्या करण्यामध्ये झालं। कृष्णा सुनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जुळलेत। कृष्णा, काय आहे नेमका हा सगळा प्रकार? गेल्या काही दिवसापूर्वीच वेस्टर्न रेल्वेवरतीच बोरिवलीच्या हद्दीमध्ये अशाच पद्धतीची एक घटना घडलेली होती। लोकलच्या दरवाजामध्ये उभं राहण्यावरून एक वाद झालेला होता आणि एकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आलेली होती आणि पुन्हा एकदा तसाच प्रकार काल रात्री घडलेला आहे। रात्री जोरदार पाऊस होता आणि त्यामुळे पाऊस लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये आतमध्ये येत असल्यामुळे दरवाजा बंद करण्यास सांगितलं म्हणून 2 प्रवाशांमध्ये वाद झाला आणि त्याने एकानं धारदार शस्त्रानं दुसऱ्या तरुणावरती वार केल्याचं कळतंय आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय। 22 वर्षीय मयंक लोहार हा या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे। मात्र आरोपी अजून सुद्धा फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत। रात्री 10च्या सुमाराची घटना घडलेली होती। काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस मुंबईमध्ये पडतो आहे आणि त्यामुळे लोकलमधून प्रवास करताना लोकलच्या दरवाजातून आतमध्ये डब्यामध्ये जो काही पाऊस येत होता तो येऊ नये म्हणून लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितला म्हणून किरकोळ गोष्टीवरून एवढा मोठा वाद टोकाला गेला आणि त्यानंतर एका तरुणानं दुसऱ्या तरुणावरती धारदार शस्त्रानं हल्ला केल्याचं कळतं आणि यामध्ये 22 वर्षीय मयंक लोहार हा मृत्युमुखी पडलेला आहे। जवळपास 4 ते 5 महिन्यातली ही दुसरी अशा पद्धतीची मुंबईतली घटना आहे। अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अशी घटना म्हणावी लागेल। सध्या बोरिवली लोहमार्ग पोलीस या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत आणि आरोपीचा शोध घेत आहेत अशी देखील माहिती मिळते आहे। विशाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।